नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही अद्वैतसाठी रूममध्ये कॉफी घेऊन येते आणि अद्वैत लॅपटॉपमध्ये काम करत असतो. तेव्हा आता ती त्याला कॉफी देते आणि विचार करते की इतकं सगळं काही घडलं तरी सुद्धा हा लॅपटॉपमध्ये काम करतो असं कसं आहे हा, कारण इतकं सगळं काही आता स्वतःच्या बाबतीत घडलं तरी सुद्धा इतकं शांत का असेल तो, की मीच याचा जास्त विचार करते की काय. आणि आई सुद्धा मला तेच म्हणाली होती की चांदेकराच्या कोणत्याही गोष्टी बाबतीत तू जरा जास्तच विचार करायला लागली. आणि तेवढ्यात आता कलाला त्या क्षणाची आठवण होते की संगीता जेव्हा तिला विचारत असते की आई प्रेम आणि चांदेकर प्रेम, आणि सर्वांसमोर आता नाश्ता करत असताना कला म्हणून जाते की चांदेकर, अरे तुला का कळत नाही की तुझा जीव माझ्यासाठी किती महत्वाचा आहे तो. तेवढ्यात आता सरोज सुद्धा तिला जे काही म्हणलेले असते की तुम्हाला काय लिहून दिलं होतं हे तर तुझ्या लक्षात आहे ना. आणि आता ती स्वतःचीच पुटपट करायला सुरुवात होते की असं काही नाही, मी केवळ हे सर्व काही माणुसकीच्या नात्याने करत असते आणि कुठल्याही इतर नात्यापेक्षा माणुसकीचं नातं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. तेव्हा आता अद्वैत हे सर्व ऐकतो आणि काय काय असं करत असतो. परंतु अद्वैतच्या बाबतीत तर काय, इतर कोणी जरी असते तरी मी त्या सर्वांसाठी हेच केलं असतं. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की अगं नेमकं तू काय असं बडबडते, स्वतःशी डोक्यावर पडली की काय. तेव्हा आता कला घाबरते. कला म्हणते की चांदेकर, अरे केवढ्यांदा बोलतोय तू, घाबरले ना मी. त्यावर आता अद्वैत म्हणतो की मी काय बोललो मोठ्याने, तूच मला डिस्टर्ब करते. तर अद्वैत उठून तिच्या जवळ येतो. तर कला म्हणते की काय मी, अरे काही कसं बोलतो, मी कशाला तुला डिस्टर्ब करेल बरं, अरे एक शब्द तरी बोलले का मी तुझ्याशी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुला तर ताप तर आलेला नाही आणि तसाही तुला कुठून ताप येणार, तर आणि जास्त ताप लोकांना तुला देता येतो. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे काय आहे हे सर्व, अरे मी तर गप्पपणे काम करते आणि तुला राहवत नाही म्हणून तू विषयी उकरून काढतो. त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं मी शांतपणे माझं काम करतो, तुला जर जायचं असेल तर तू जा, म्हणजे तुझं सुद्धा डोकं शांत होईल. त्यावर आता कला म्हणते की खरं तर मी घडलेल्या सर्व प्रकारचा विचार करत होते. त्यावर आता अद्वैत म्हणतो की खरे, अगं तुला असं नाही वाटत का तू या गोष्टीचा जरा जास्तच विचार करते. नाही म्हणजे मी समजू शकतो की तुला जे काही वाटतं त्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे, परंतु मी तुला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट तू लक्षात ठेव की माझ्या कुटुंबासोबत एकदम सेफ आहे. आणि कुटुंबाबरोबरच काय, अगं माझ्या ऑफिस मधील कुटुंबाबरोबर सुद्धा मला सेफच वाटतं. आणि जेव्हापासून मला समजायला लागले, जेव्हापासून मी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून त्या भावना अगदी तसेच आहे. तेव्हा आता कला म्हणते की हे चांदेकर, तू जे बोलतोस ते अगदी खरं आहे, परंतु चांदेकर माणसं आणि परिस्थिती ही बदलते. म्हणजे या अगोदर तुझ्या बरोबर कोणताही घातपात नाही झालेला आणि यापुढे सुद्धा होणार नाही असं तर नाही ना. तेव्हा आता रोहिणी या दोघांचं बोलणं दरवाजाच्या मागून चोरून ऐकते आणि मनात म्हणते की एकदा मात्र प्रयत्न अद्वैतवर करायला हवा. मी त्याला जे काही सांगितले त्या शब्दात जर तो अडकला तर काम मात्र अगदी चोख होईल. तेव्हा आता अद्वैत हा कलाला म्हणतो की एका हाताने तू जे काही बोलते ना ते बरोबर वाटते, परंतु एका दृष्टीने मात्र ते मला बरोबर नाही वाटत. कारण हेच बघ अगं, जेव्हा आपण आपल्या लोकांबरोबर असतो तेव्हा आपल्यात एक वेगळं कनेक्शन असतं. कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी चुकीचं करतंय किंवा चुकीचं सांगतंय आणि त्याचे इंडिकेशन आपल्याला मिळत असतात, आणि तसंही आता मला काही ते नाही जाणवत. त्यावर आता कला म्हणते की अरे कारण तू संशयाच्या दृष्टीने कुणाकडे नाही पाहत, त्यामुळे तुला त्याबद्दल काही समजत नाही. तेव्हा आता कलाही तिच्या साड्या कपाटात ठेवायला जाते. तर अद्वैत म्हणतो की अगं तू नेमका हा काय विचार करतेस, मी तुला माझ्या पद्धतीने समजायला जातो आणि तू हे काय बोलतेस. तर कला म्हणते की कारण चांदेकर हे जर कोणी करत असेल तर ते आपलं असेल हे असं नाही आणि कोणीही असू शकतं. तेव्हा आता अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की परत तेच, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तू तर वेगळाच हा दृष्टिकोन काढते. तेव्हा मला काम करायचे आहे, तू मला काम करून दे, हे बघ मला आता वेळ नाही. तेव्हा कला म्हणते की काय मी इथे नाही थांबू शकत का. तर अद्वैत म्हणतो की नाही, कारण ही खोली माझी आहे, माझ्या खोलीमध्ये मी तुला माझी स्पेस दिली, मग आता मला माझी स्पेस हवी आहे म्हणून अद्वैत चिडतो. तर कला म्हणते की चांदेकर चिडू नको आणि गैरसमज तर अजून वाढू नको, तू असा गैरसमज करून घेऊ नकोस, मला असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो समजलं, थँक्यू सो मच. आणि आता 3 महिन्याच्या अगोदर तू जाणार आहे किंवा नाही, म्हणून तो लगेच 1 2 3 असे आकडे मोजायला घेतो. तोच लगेच आता कला बाहेर येणार, तोच रोहिणी दरवाजाच्या मागून जे काही बाहेर ऐकत असते तर तेथून लगेच पळ काढते. तेव्हा कला बाहेर येते तर रोहिणी भिंतीमागे लपते आणि तिचं बोलणं ऐकायला सुरुवात करते. तेव्हा कला बाहेर आल्यानंतर विचार करते की चांदेकरला काही वाटू, परंतु माझ्या मनात जे काही विचार आले त्याबद्दल मला पोलिसांनाच फोन करून हे सर्व सांगायला हवे.
म्हणून कला लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते। तेव्हा आता कला ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की मी कला खरे बोलते आणि जे काही त्या केकवरून त्या उंदीर मेलेत ना त्याबद्दल मला काहीतरी सांगायचं होतं। तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मला त्याबद्दलच बोलायचं होतं, कारण जे काही फिंगरप्रिंट्स आलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगण्यासाठी घरीच तिकडे येतोय आणि त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं होतं। तेव्हा आता कला म्हणते की बरं चालेल, मी आजोबांच्या कानावर घालते की तुम्ही येथे येतात म्हणून। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे आणि ते फोन ठेवतात। म्हणून कला ही इकडे आजोबांकडे यायला निघते, परंतु रोहिणी लगेच अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि अद्वैतला म्हणते की काही काम आहे का की मी नंतर येऊ। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही अगं बोल ना। तेव्हा रोहिणी म्हणते की अद्वैत अरे ही कला सारखं पोलीस पोलीस करून अगदी जीवाचा टांगणीला टांगून ठेवला। या पोलिसांच्या टेन्शनमुळे मला जाम खरं टेन्शन आलंय की डॅडांच्या तब्येतीबद्दल काय होईल। म्हणजे जर असं होत राहिलं तर डॅडा पुन्हा तोच सारखा विचार करत राहणार आणि त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा ही बिघडू शकते। त्यामुळे मला काय वाटतं तू एकदा तिच्याशी बोलून घे। तेव्हा अद्वैत म्हणतो की आत्ते मी बोलेल परंतु मला नाही वाटत की तिच्या शंका मिटेपर्यंत ती काही गप्प बसेल म्हणून। त्यावर आता रोहिणी म्हणते की हो ना ती खूप असे हेकेखोर मुलगी आहे, पण जाऊन दे मला नाही वाटत की ते ऐकेल म्हणून, पण तरी सुद्धा तू एकदा बोल असं बोलून आता रोहिणी बाहेर निघून जाते। त्यानंतर आता इकडे राहुल त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला पैसे देतो आणि यापुढे मात्र मी जे काही बोलेल ना तेच करायचं आणि जे काही सांगेल तेच ऐकायचं, बाकी जास्त शहाणपणा करायचं नाही। तेव्हा आता तो पेस्ट कंट्रोलवाला म्हणतो की अहो पण साहेब असं केल्याने माझा धंदा बुडेल। तेव्हा राहुल लगेच त्याची गोचंडी धरतो, तुझे हात मी आता जास्त गरम केलेले आहे आणि एकदा की माझं डोकं गरम झालं आणि माझं डोकं गरम झाल्यानंतर तुला थंड करण्यात मात्र मला वेळ नाही लागणार, म्हणून राहुल त्याची गचंडी धरत त्याला धमकावतो। त्यामुळे एकदा मात्र तू विचार कर की नेमकं तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे, की तुझा धंदा की तुझा जीव, आणि काय रे तुझं नाव काय आहे। तेव्हा आता तो म्हणतो की नीरज। तर आता राहुल त्याला म्हणतो की गुड बाय नीरज, आणि हे बघ आत्ता दिले त्यापेक्षा खूप जास्त असे पैसे देईल, इतके पैसे की तू तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा इतके सारे पैसे बघितलेले नसेल। त्यामुळे आता मात्र मी तुला जे काही सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐकून घे आणि आता पुढे पोलीस काय त्याला विचारणार आहेत बद्दल आता सर्व काही राहुल त्याला समजावून ठेवतो आणि सांगून सुद्धा। तेव्हा पैशासाठी तो माणूस सर्व काही अगदी राहुलचं ऐकायला तयार होतो। त्यानंतर राहुल त्याला जायला सांगतो। राहुल त्या माणसासोबत जेथे बोलत असतो तेथे त्याच्याच मागे सोहम आपल्या एका मित्राला भेटत असतो। तेव्हा मात्र आता राहुल त्याला समजावतो की हे बघ जरीही तुला कोणी विचारलं तरी सुद्धा तू सांग की त्या केकवर उंदीर मारण्याचं औषध जे काही आहे ते तू फवारलं होतं आणि ही गोष्ट मात्र तू राहुलला म्हणजे मला ती गोष्ट सांगितलीच नव्हती असं मात्र तू सर्वांसमोर म्हणायचं। त्यामुळे मी तुला जे काही सांगितले ते अगदी कळते ना। तेव्हा आता तो धीरज म्हणतो की हो कळते। तर आता राहुल त्याला नीट अगदी सर्व काही अगदी व्यवस्थित लक्ष ठेवायला सांगतो। तेव्हा आता राहुल त्या माणसाला जायला सांगतो आणि तेव्हा लगेच सोहम आपल्या मित्राबरोबर बोलता बोलता त्याच्या हातामध्ये एक पिशवी देतो आणि लगेच सोहमचं लक्ष राहुल आणि त्या माणसाकडे जाते। आता सोहम विचार करतो की राहुल येथे काय करत असेल, म्हणून ते विचारण्यासाठी तर सोहम डायरेक्ट राहुल जवळ येतो आणि तेवढ्याच सोहम मागून येतो आणि राहुलच्या खांद्यावर हात ठेवतो, परंतु राहुल खूप घाबरतो आणि घाबरतच आता तो सोहमला विचारतो की सोहम तू इथे काय करतोस। आता सोहम म्हणतो की अरे माझं ठीक आहे पण तू इथे काय करतो। तेव्हा राहुल मुद्दा म्हणतो की अरे मी तर ऑफिसच्या कामानिमित्त तिकडे आलो होतो आणि काय रे तू इथे कधीपासून आहे। तेव्हा आता सोहम म्हणतो की बराच वेळ झाला, मी माझ्या मित्राला पार्सल देत होतो। त्यावर आता राहुल मुद्दा म्हणतो की चल ना मग एकत्रच घरी जाऊया। तर सोहम म्हणतो की नाही रे बाईक आणलेली आहे, तू हो पुढे मी येतो मागून। तेव्हा राहुल म्हणतो की बरं बाय। तर सोहम लगेच त्याची बाईक घेऊन तेथून निघून जातो आणि राहुल सुद्धा तेथून निघून जातो। त्यानंतर आता इकडे कला, आबा आणि सोहम, सरोज हे पोलीस येण्याची वाट पाहत असतात। कला ही आबांना म्हणत असते की आजोबा, आणि तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब येतात आणि कला ही आबांना म्हणते की आले ते, आणि तेवढ्यात अद्वैत, नैना आणि रोहिणी हे सर्व बाहेर येतात। तर इन्स्पेक्टर साहेब आबांना नमस्कार घालतात आणि आबा सुद्धा त्यांना नमस्कार घालतात। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला सुरुवात करतात की जे काही आम्ही केकवरील सॅम्पल घेतले होते आणि जे काही पदार्थ आम्ही चेकिंगसाठी नेले होते त्याचे रिपोर्ट तर आले, परंतु त्यात इतकं संशयास्पद आम्हाला काही सापडलेलं नाही। तेव्हा कला म्हणते की हो परवा जेव्हा आम्हाला पुरस्कार मिळणार होता तेव्हा त्यांच्या गाडीवर झालेला तो हल्ला
शुद्ध करण्याचा प्रयत्न किंवा केकमधून विषबाधा करण्याचा प्रयत्न सगळं काही एक योगायोग नाही, हे सगळं काही मुद्दाम कोणीतरी घडून आणतंय असं मला वाटतं। त्यावर आता लगेच रोहिणी म्हणते की कला अगं इन्स्पेक्टर साहेब सांगतात की त्यांना काही सापडलं नाही म्हणून उगाच कशाला तू शंका घेते बरं। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब रोहिणीचं ते बोलणे ऐकून म्हणतात की नाही मॅडम, मिसेस चांदेकर जे काही बोलतात ना ते अगदी खरं आहे, आम्हाला सुद्धा अगदी तसाच संशय आलेला आहे, त्यामुळे आम्ही आमची चौकशी सुरू केली। आणि तेवढ्यात मात्र आता राहुलने ज्या काही आपल्या त्या माणसाला सांगून आहे तर त्या धीरजला तो घेऊन येतो आणि लगेच इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतो। तर सर्वजण आता राहुल आणि त्या माणसाकडे एकटक बघत असतात। तेव्हा मात्र आता रोहिणी मात्र हे सर्व काही राहुलची प्रताप पाहून मनात म्हणते की देवा, याला आता हे नेमकं काय सुचलं असेल आणि जे काही आता याला करायचं असेल निदान ते काही व्यवस्थित करून दे, नाहीतर उलट काहीतरी करून ठेवेल। तेव्हा सर्वजण आता एकटक अगदी त्या माणसाकडे बघत असतात। त्यानंतर आता इकडे संगीता ही डिस्टर्बच असते, ती सारखा कलाचा विचार करते। तर आता काजल ही तिला समजावते की खरे बाई, अहो प्लीज तुम्ही आता जास्त विचार करू नका आणि आई हे बघ, तू जर अशीच वागत राहिली तर आपण ही नवीन गोष्ट कशाला सुरुवात करतोय बरं, आणि आपली परिस्थिती अशीच राहिलेली तुला चालणार आहे का, एकदा तू विचार कर। तेव्हा संगीता आता नाही असं म्हणते तर काजल म्हणते की नाही ना, मग आपल्याला हेच कळत नाही की आपण ही सर्व मेहनत कशासाठी करतो बरं, आणि जर मात्र तू अशीच वागत राहिली तर ह्या सर्व मेहनतीचा काय उपयोग आहे बरं। आणि ते बघ ना ग, सकाळपासून तो बिचारा पक्या त्याला फिरायला पाठवलं, सकाळपासून तो चौकशा करत फिरतोय आणि बाबा सुद्धा सकाळपासून त्यांच्या मित्राकडे चौकशा करतात। मग तू सांग बरं नेमकं काय करायचे, आणि तू काय विचार करते बरं। नाही हो, मला कलेची काळजी वाटते आणि हे सगळं माझ्याच्यानी नाही जमणार, म्हणून आता ती संगीताच्या बोलण्याची ऍक्टिंग करून तिला दाखवते। आणि काजल परत तिला म्हणते की आई हे सर्व तू असं बोलणार आहेस का। आणि तेवढ्यात काजलच्या मोबाईलवर पक्याचा फोन येतो। तर काजल म्हणते की आई हे बघ पक्याचाच फोन आला, आणि मुद्दाम आता काजल म्हणते की आपल्याला हे काम नाही सुरू करायचं, मग कशाला फोन तरी घ्यायचा। तेव्हा आता संगीता म्हणते की फोन उचल। तेव्हा आता काजल लगेच फोन उचलते आणि पक्याशी बोलत असते। त्यानंतर इकडे राहुल आता त्या माणसाला घेऊन आतमध्ये येतो आणि अगदी सर्वांसमोर तो म्हणतो की मला तुम्हाला सर्वांनाच काहीतरी असं सांगायचं आहे। राहुलने अगदी परफेक्ट त्या माणसाला तयार करून आणलेलं असतं। तेव्हा आता सर्वजण टेन्शन मध्ये राहुलकडे बघत असतात। राहुल विचारतो की काय झाले, तुम्ही सर्वजण असे टेन्शन मध्ये का माझ्याकडे बघतात, आणि परत म्हणतो की एक मिनिट, म्हणजे तो केक, त्या केकच्या प्रकरणामुळे तर, पण नाही डोंट वरी, तुमच्या सगळ्यांचा गैरसमज आता दूर होणार आहे। तेव्हा आता तो त्या नीरजची ओळख करून देतो की हा पेस्ट कंट्रोल वाला, यानेच आपल्या अद्वैतच्या कॅबिन मध्ये ते पेस्ट कंट्रोल केलं होतं पूर्ण ऑफिस मध्ये। आणि तेव्हा म्हणजे याच्याकडून असं झालं की दादा हे बघ, जेव्हा तुझी ती सरप्राईज पार्टी होती कलाने प्लॅन केलेली, आणि तेव्हा मात्र मला तुझ्या कॅबिन मध्ये 2-3 अशी झुरळ दिसली, आणि तेव्हा मात्र मी त्याला लगेच कॉल केला होता की ऑफिस मध्ये येऊन ताबडतोब तू पेस्ट कंट्रोल करून टाक। आणि एका अर्थाने तर बरं झालं की झुरळासोबत उंदीर सुद्धा गेलेत। आणि बोल ना नीरज, हो की नाही। तर कला या सर्वाचा विचार करते। तेव्हा आता नीरज जसे राहुलने त्याला सांगितले आहे परफेक्ट तसे सांगायला सुरुवात करतो की हो सरांचा मला कॉल आला होता, आणि कसं आहे की ऑफिसच्या बाजूला जरा कॅन्टीन आहे आणि सगळं काही स्टाफ आता तिकडे जेवायला बसला होता, म्हणून मी त्या रात्री पेस्ट कंट्रोल केलं होतं। तेव्हा आता लगेच कला विचारते की पण केक मधील विष त्याचं काय। तेव्हा मात्र आता लगेच नीरज म्हणतो की हे बघा, जेव्हा मी ते पेस्ट कंट्रोल केलं होतं आणि जेव्हा ते केकचे तुकडे खाली पडलेत तर आता मात्र उंदीर असे खाण्याचे जे पदार्थ असतात त्याकडे लगेच आता अट्रॅक्ट होतात, आणि तेव्हा मात्र मी पेस्ट कंट्रोलचा फवारा त्यावर सुद्धा मारलेला होता आणि त्यामुळेच ते केक खाऊन उंदीर मेले असतील। तेव्हा मात्र आता हा सर्व काही राहुलचा जो प्लॅन आहे ते ऐकून नैना आणि रोहिणी मात्र खुश होतात, परंतु बाकी सर्वजण मात्र विचारात पडतात आणि कला सुद्धा विचार करत असते की नक्की हे नेमकं काय असं बोलतो। म्हणून राहुल आता आबांना गुंडाळायला येतो की आबा मी तुम्हाला सांगतो, परंतु तोच लगेच कला पुढे येते। तेव्हा कला ही डायरेक्ट त्याला विचारते की तुला जर हे सर्व अगोदर माहिती होते, मग ज्या दिवशी उंदीर हे मरून पडले तेव्हाच तू हे सर्व का सांगितले नाही। तेव्हा राहुलचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो की नक्की आता ह्या कलाला काय उत्तर देऊ हे त्याच्या लक्षात येत नाही, परंतु तो मुद्दाम आता बाजी पलटवण्यासाठी मुद्दाम आता काहीतरी असा विचार करतो। त्यानंतर आता इकडे काजल ही पक्याला म्हणते हा पक्या बोल ना। तेव्हा पक्या सांगतो की काजल अगं पहिलं गिराईक तर मिळालं सुद्धा। त्यावर आता ते ऐकून काजल खूप खुश होते आणि म्हणते की काय काय बोलतोस, पहिले गिराईक मिळाले सुद्धा। आणि आता ती पक्याचा फोन स्पीकरवर संगीताशी बोलायला टाकून देते आणि संगीताला म्हणते की बोल आई। तेव्हा आता संगीता म्हणते की हो पक्या मी बोलते। तेव्हा आता पक्या त्या गिराईकाशी संगीताला फोन लावून देतो आणि बोलायला सांगतो। तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की हो मी संगीता खरे बोलते, आणि तुम्हाला किती लोकांचा टिफिन हवा आहे। तेव्हा आता ते माणूस तिकडून सांगत असतो की आम्हाला दररोज 5-6 जणांचा डबा हवा आहे, आणि एखाद्या दिवशी उपवास असतो त्या
त्या दिवशी आम्हाला फराळ वगैरे देत चला. तर संगीता विचारते की तुम्हाला किती लोकांचा डबा हवा आहे, तर ते सांगतात. आणि तेव्हा तो माणूस विचारतो की किती रुपयाला एक टिफिन असेल. तेव्हा काजल म्हणते की 80 रुपये. तर संगीता त्यांना 80 रुपये सांगते. 4 चपात्या, भात, वरण आणि भाजी असेल. आणि तेव्हा ते विचारतात की त्यात काही गोड असेल का. तर संगीता म्हणते की हो, त्यात गोड सुद्धा मी देत असते. तेव्हा काजल ही त्यांना खुणावून म्हणजे संगीताला खुणावून सांगत असते की काय सांगायचं ते. तर संगीता त्यांना पुढे म्हणते की हे बघा, जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर एक्स्ट्रा अजून 5 रुपये लागतील आणि 105 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही टिफिन मिळेल. तेव्हा आता तिकडून तो माणूस म्हणतो की काय हे इतके 105 रुपये. तर संगीता म्हणते की काय हो, जास्त होतात का. तुम्ही 105 काय 110 घ्या, परंतु जेवण मात्र चांगले द्या. ते ऐकून संगीता आणि काजल ह्या दोघींचेही चेहरे अगदी खुलतात. त्यांना आनंद होतो. संगीता म्हणते की हो हो, तुम्हाला जेवण तर एकच नंबर मिळणार, एकदम जगात भारी. तेव्हा आता डबा द्यायला काही विसरू नका असे बोलून आता फोन ठेवला जातो. तेव्हा आता संगीता ही काजलला विचारते की अगं पण ते महाशिवरात्रीचं कसं करायचं बरं. अगं महाशिवरात्रीच्या दिवशी तुझ्या काकांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तुला तर माहिती आहे की कलाताईने काय शपथ घेतली होती, ज्याने तुझ्या काकांचं वाईट केलं त्याला धडा शिकवण्याशिवाय ती राहणार नाही म्हणून. त्यावर आता काजल म्हणते की हे बघा खरे बाई, तुम्ही कशाला त्या नसत्या गोष्टी उकरून काढतात. म्हणजे हे बघा, आपली कलाताई ती सगळ्या काही गोष्टी आपली बेस्ट करत असते, मग तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात. तुम्ही इतकी काळजी करू नका. आणि तसेही महाशिवरात्रीला अजून 2-3 दिवस बाकी आहेत. आत्ताच इतकं टेन्शन आणि लोड घेऊ नका. आणि काजल अगदी खुशून म्हणते की खरे बाई, अहो आपल्याला पहिली ऑर्डर मिळाली, त्यामुळे आहेत तरी कुठे, चला बरं लवकर, आपल्याला खूप काही तयारी करायची, तर आपली ही पहिली ऑर्डर आहे. तेव्हा आता संगीता खुशून म्हणते की हो हो, पहिली ऑर्डर आणि पहिल्या ऑर्डरीचा डबा हा पहिला देवाला. आणि काजल तिच्या अगोदर म्हणते आणि संगीताला म्हणते की हो, मला तर माहितीच आहे. तेव्हा संगीता हसते आणि दोघी आता एकमेकींना अगदी खुशून मिठी मारतात. तर काजल ही संगीताला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते आणि दोघी आता एकमेकींचा गोडसा पापा घेतात आणि आता ते टिफिन बनवण्याच्या तयारीला लागतात. त्यानंतर आता इकडे राहुल हा कलाला म्हणतो की हे बघ कला, खरं तर उंदरा बाबतीत मी बोलणारच होतो. त्यावर आता कला लगेच विचारते की कधी बोलणार होतास, कधी तू सांगणार होतास. तर लगेच राहुल म्हणतो की हो सांगतोस. तेव्हा आता लगेच रोहिणी पुढे येते आणि थांब राहुल असं राहुलला म्हणते आणि डायरेक्ट ती कला समोर येते आणि कलाला म्हणते की तुला जे काही बोलायचं असेल तू माझ्याशी बोल. आणि तू राहुलला मुद्दाम हे जे काही म्हणतेस, त्याला जे काही हे गुंडाळण्याचा प्रयत्न करते, त्याबद्दल मला नाही कळत का तू त्याच्याशी कसं वागते, कसं विचारते. नाही म्हणजे माझा राहुल काही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात म्हणजे तू त्याला फाटा देते, नाहीतर दुसरंच असं काहीतरी बोलते की जसं की सगळ्यांचा संशय राहुल वरतीच येईल की तुझं नाव आता क्लिअर झालेलं आहे, मग तो फास तो दुसऱ्या कुणाच्या तरी गळ्यात अडकवायचा म्हणून राहुलचं नाव घेते. तेव्हा आता कला म्हणते की रोहिणी मॅडम, अहो तुम्ही काही असं का बोलतात, मी फक्त माझ्या मनातील विचार बोलून दाखवला, एवढंच बोलले होते. तर लगेच रोहिणी म्हणते की बरं ठीक आहे, मग माझ्या मनात सुद्धा एक विचार आला होता, मग बोलू का मी तो सर्वांसमोर. नाही म्हणजे अद्वैतसाठी केक तू बनवला होता आणि ऑफिस मध्ये सुद्धा तूच घेऊन गेली होती आणि त्यानंतर मात्र जेव्हा अद्वैतवर हल्ला झाला त्यानंतर सुद्धा तूच त्याच्या सोबत होती. ह्या दोन्ही सिच्युएशन मध्ये एकच गोष्ट अशी कॉमन आहे, ती म्हणजे तू, आणि याचा अर्थ सगळं काही तूच घडून आणले हे सर्व मुद्दाम. आणि जो गुन्हेगार असतो तो स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी खूप अशी काळजी घेतो आणि तुला तर अद्वैतच्या जीवाची किती काळजी आहे दिंडोरा पिटून तूच सांगते. आणि त्यामुळे हे सगळं काही अगदी कन्फर्म होतं की तू आमची सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. खरं तर असं सांगायचं आहे की हे सगळं काही जे घडलं ना, हे सर्व तूच घडवलं आणि तूच केलं. तेव्हा आता हे ऐकून कलाला धक्का बसतो. कला म्हणते की रोहिणी मॅडम, अहो हे काय, तुम्ही असे माझ्यावर आरोप कसे करू शकतात. तेव्हा आता रोहिणी खूप तापते. रोहिणी म्हणते की मग तुला माझ्या मुलावर आरोप करताना काही कसं वाटत नाही. त्यावर आता कला म्हणते की हे बघा रोहिणी मॅडम, अगोदर तुम्ही शांत व्हा. आताच तुम्हाला पोलिसांनी सांगितले की ज्यांनी जे काही केक साठी साहित्य वापरलं होतं ते सगळं काही त्यांनी तपासून काढले आणि त्यात मात्र त्यांना त्यात काहीच मिळालेले नाही. त्यांनीच सांगितलं की मी निर्दोष आहे, जरी मी केक बनवला होता परंतु त्या साहित्याची जी काही त्यांनी तपासणी केली तर त्यावरून मी निर्दोष आहे सिद्ध होते. त्यावर आता कला लगेच असं म्हटल्यानंतर रोहिणी म्हणते की हो ना, अगं तू तर निर्दोषीच आहे, कारण जे काही साहित्य तू ते वापरले होते परंतु केक बनवल्यानंतर
जेव्हा तो केक तू घेऊन जात होती आणि तेव्हा मात्र त्यात तू विष टाकू शकतेस। त्यावर आता राहुल म्हणतो की मम्मा मम्मा अगं तू इतकी चिडू नकोस, थांब बरं। मी बोलतो कलाशी आणि तो कलाला म्हणतो की कला हे बघ कसे आहे तर अगं त्या केकवर ह्या जे काही मुलाने फवारणी केली ना ते सगळं काही मला आत्ताच कळलं होतं। आणि त्या नीरजला विचारतो की हो की नाही, तेव्हा तो सुद्धा म्हणतो की हो हो। तेव्हा राहुल म्हणतो की म्हणून हे जे काही घडले ना ते सर्वांना कळावे म्हणून त्याला मी आज येथे घेऊन आलो होतो। तेव्हा सर्वजण विचारात पडतात तर राहुल इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की हे बघा हे सगळं काही हे जो काही प्रकार घडला त्यामुळे सर्वांचा गोंधळ एकदमच असा उडाला होता आणि त्याबद्दल आय एम सॉरी की तुम्हाला सुद्धा या सर्वाचा खूप असा त्रास झाला। त्यामुळे राहुल पूर्णपणे ही केस बंद करण्याचा प्रयत्न करतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की कसं आहे की या सगळं काही प्रकारामुळे आता सगळं काही उघडकीस आले आणि पूर्णपणे आता ही बंद सुद्धा होत। त्यावर आता हे सर्व काही राहुलचं बोलणं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो सगळं काही ठीक आहे, परंतु जोपर्यंत मला आबासाहेब सांगत नाही तोपर्यंत ही केस मी बंद नाही करू शकत। त्यावर आता इन्स्पेक्टर साहेबांचं बोलणं ऐकून आता लगेच आबासाहेब म्हणतात की हो माझ्या मनामध्ये सुद्धा आता काही शंका नाही, त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ही केस थांबू शकता। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो बरं ठीक आहे आणि ते निघून जातात। तर राहुल आता त्या नीरजला जायला सांगतो। तेव्हा राहुल अगदी खुश होतो आणि आबा म्हणतात की चला आता आपल्या मनातील जे काही शंका होत्या त्या तर आता व्यवस्थित क्लिअर झाल्या, त्यामुळे चला आता सर्वांनी आपापल्या कामाला सुरुवात करा। तेव्हा सर्वजण निघून जातात परंतु राहुल, रोहिणी आणि नैना तेथेच असतात। राहुल खुश होऊन आता कलाकडे बघत असतो। तेव्हा कला ही रागाने राहुलकडे पाहते आणि आता रोहिणी लगेच राहुलला म्हणते की चल, तर नैना, राहुल आणि रोहिणी खुश होऊन आतमध्ये निघून जातात। तेव्हा कलाला तरी सुद्धा संशय येतो आणि कला त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कला ही आपल्या रूम मध्ये झोपायला येते पण तरी सुद्धा तिला आता ह्या जे काही घडलेलं आहे तर त्याबद्दल काही असं आठवत नाही आणि ती सारखा तोच विचार करत असते की आजोबांनी जरीही केस बंद करायचा निर्णय जरी दिला असला तरी सुद्धा माझ्या मनातील विचार काही थांबत नाही। नेमकं राहुलचं काय असं सुरू आहे आणि गरज नसताना रोहिणी मॅडम नेमकं मला असं काय बोलले असतील। त्यामुळे आता ह्या सर्वावर फक्त एकच असा उपाय आहे की पूर्ण सावधगिरी, मला आता सावध राहावे लागेल। त्यानंतर मात्र राहुल रूम मध्ये असतो तर नैना ही राहुलला म्हणते तुला मला काही पैशांची बंडल द्यावी लागतील, पैसे मला स्वतःकरती नकोय तर त्या कलाला उद्ध्वस्त करण्यासाठी हवे आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त असा प्लॅन आहे। तेव्हा आता राहुल हा नैनाच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि सारखा तिच्याकडे पाहत। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।